नमस्कार, मी राजरत्न चोंधे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. खर तर आजचा दिवस गाजवला तो ठाकरे बंधूंनी. अर्थात मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी मराठा अर्थात विजयी मेळावा जो आहे तो मेळावा घेतला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच चर्चा सुरू झाली. ती म्हणजे दोन्ही ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? जर तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने हिंदी सक्तीचा एक निर्णय घेतलेला होता आणि त्या निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत 5 जुलैला मुंबईमध्ये विशाल असा हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढला जाणार होता. परंतु त्याच आधी राज्य सरकारनं माघार घेत हिंदी सक्तीचे दोन्ही निर्णय मागे घेतले, रद्द केले आणि त्यानंतर जो मोर्चा ठाकरेंच्या वतीने काढण्यात येणार होता, दोन्ही ठाकरेंच्या वतीने काढण्यात येणार होता, मराठी माणसांच्या वतीने काढण्यात येणार होता, तोच मेळावा विजयी मेळावा म्हणून घेण्याचं जे आहे ते ठरलं. आणि त्याच अनुषंगानं आज मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनी एकत्र येत एकाच मंचावरती आले आणि त्यांनी विजयी मेळावा घेतला. आणि त्याच अनुषंगानं राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली की ठाकरे बंधूंची टाळी फक्त मेळाव्यापुरतीच की पुढेही. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहेत ज्यांनी आज मुंबईमध्ये प्रत्यक्षपणे ग्राउंडवरती राहून पूर्ण या ठाकरेंच्या मेळाव्याचं रिपोर्टिंग केलं. ते आमचे मुंबईचे प्रतिनिधी अर्थात ताजेश काळे सर आहेत. आणि त्याचबरोबर माझा सहकारी संकेत देशपांडे हा सुद्धा या चर्चेमध्ये माझ्यासोबत जोडला गेलेला आहे. या दोघांचंही मी टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत करतो. अर्थात माझा पहिला प्रश्न जो आहे तो ताजेश काळे सरांना असणार आहे. सर, आज तुम्ही मुंबईमध्ये ठाकरेंचा जो विजय मेळावा झाला तो जाऊन अनुभवला, त्याचं रिपोर्टिंग सुद्धा केलेलं आहे. एकंदरीत या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह दिसत होता? कार्यकर्त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगत होती? राजरत्न, मुख्यत्वे हा जो मेळावा झाला हा विजयी मेळावा होता. हिंदी सक्तीच्या विरोधात आयोजित केलेला मराठी माणसांचा हा मेळावा होता. आणि या मेळाव्याला आधीपासूनच म्हणजे राज ठाकरे यांनी हा मेळावा घेण्याचं जेव्हा ठरविलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुठलाही झेंडा नसेल, अजेंडा नसेल, फक्त आणि फक्त मराठी माणसांचा हा मेळावा असेल. त्यामुळे सगळे मराठी माणसं जी आहेत, जी शिवसैनिक असू दे किंवा मनसैनिक असू दे, या मेळाव्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. इतकी तुडुंब गर्दी झाली होती की ज्या वरळी डोम सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता ते पूर्णपणे भरून गेले होते. बाहेर सुद्धा स्क्रीनवर व्यवस्था केली होती, तिथे सुद्धा लोकांची गर्दी होती, प्रचंड गर्दी होती, मराठी माणसांची ही गर्दी होती. आणि दोन बंधू 20 वर्षानंतर एकत्र येत आहेत हे मोठं आकर्षण होतं. आणि त्यामुळे या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण या मेळाव्यामध्ये हिंदी सक्तीचा विरोध आणि त्याचा हा विजयी मेळावा. पण या मेळाव्यामध्ये आपण बघितलं तर एक राजकारणच दिसलं. कारण राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला की जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. आणि त्यांचा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अण्णाजी पंत म्हणून उल्लेख केला. त्यामुळे याच्यामध्ये राजकारण होतं. त्यामुळे हा मराठी माणसांचा मेळावा असला तरी दोन्ही नेत्यांच्या भाषणांमध्ये आगामी मुंबई महापालिका निवडणूक जी आहे त्याचे संकेत दिसत होते. आणि त्या दृष्टिकोनातून हा मेळावा मुंबई महापालिका जिंकण्यासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत का अशी लोकांना म्हणजे शक्यता निर्माण झाली. आणि आता हा दोन पक्ष आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे, हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या मेळाव्यासाठी हजर होते. त्यामुळे यामध्ये भविष्यात काय होईल, भविष्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का आणि ही युती कायम पुढे राहील का, हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेला आहे. तर आपण पाहिलं की 20 वर्षानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यांच्यामध्ये अनेक वेळा आपण मतभेद झालेले सुद्धा पाहिलेले आहेत. परंतु आज ज्यावेळेस कार्यकर्ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असतील, हे ज्यावेळी एकत्रितपणे आले त्यांच्यामध्ये काही बॉन्डिंग दिसलं का तुम्हाला? त्यांच्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांचं मनोमिलन दिसलं का?
नक्कीच. राजरत्न हा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये जे शिवसैनिक, मनसैनिक किंवा जे मराठीच्या प्रेमापोटी किंवा मराठी अस्मितेसाठी जे या मेळाव्यासाठी आलेले होते, उत्स्फूर्तपणे लोक आले होते, त्या सगळ्यांना एक आकर्षण होतं की 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. तर त्यांना बघण्यासाठी ते काय बोलतात ते ऐकण्यासाठी लोक आलेले होते. त्यामुळे याच्यामध्ये काय राजकारण होणार किंवा भविष्यात काय होणार याचा विचार लोकांच्या मनामध्ये नव्हता, शिवसैनिकांमध्ये नव्हता, मनसैनिकांमध्ये नव्हता. म्हणजे मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या तर त्यांचं म्हणणं होतं की हा तर आमच्यासाठी दिवाळी, दसरा किंवा गुढीपाडवा सण असल्यासारखा आम्हाला भास होतोय आणि हा फार मोठा सुवर्ण क्षण आहे आणि हा ठाकरे ब्रँड असलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालेल, दुसरं काही चालणार नाही, अशी उत्स्फूर्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जी श्रद्धा आहे आणि ठाकरे घराण्यावर जी लोकांची, शिवसैनिकांची, मनसैनिकांची जी श्रद्धा आहे ती या लोकांच्या प्रतिसादातून दिसून आली. सर, जर आपण पाहिलं तर आज ज्यावेळेस राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली, त्यांनी एक वाक्य उच्चारलं, ते म्हणजे जे अनेक वर्ष जे अनेकांना जमलं नाही, जे बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. आणि ते म्हणजे आमच्या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणलं. एक त्यांनी वाक्य उच्चारलं आणि भाषणाची सुरुवात त्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे अशी केली. आणि त्याला प्रतिसाद देताना, त्यांच्याच भाषणाला प्रतिसाद देताना उद्धव ठाकरे असं म्हटले, त्यांनी सुद्धा म्हटलं की सन्माननीय राज ठाकरे. आणि त्यांनी दुसरं एक वाक्य उच्चारलं, ते म्हणजे एकत्र आलोय तर एकत्र राहण्यासाठी. यावरून कुठेतरी उद्धव ठाकरेंचे असे संकेत आहेत का की आपण आगामी निवडणुका ह्या मनसे आणि शिवसेनेने एकत्रितपणे लढाव्यात, अर्थात ठाकरे गटाने एकत्र लढाव्यात? कुठेतरी उद्धव ठाकरेंची बॉडी लँग्वेज राज ठाकरेंपेक्षा कुठेतरी सकारात्मक वाटत होती का आजच्या मेळाव्यामध्ये? नक्कीच. राजरत्न, याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही फार महत्वाची आहे. गेली 20 वर्ष शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत आपण बघितलं तर भाजपने शिवसेनेची बरोबरी साधली होती आणि त्यावेळेस महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष होते. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखविला होता आणि युतीमधला आपला पक्ष आहे, महापौर पद जे आहे शिवसेनेला दिलं होतं. त्यामुळे शिवसेनेची सत्ता अबाधित होती. आणि आता परिस्थिती अशी आहे की आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनलेले आहेत आणि मुंबई महापालिका जिंकायची आहे. त्यामुळे नक्कीच उद्धव ठाकरे यांची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा उद्धव ठाकरे यांना मनापासून वाटतंय की राज ठाकरे यांची मदत घेऊन आपण मुंबई महापालिकेमध्ये चमत्कार दाखवू शकतो किंवा आपल्याकडे मुंबई महापालिकेची सत्ता कायम ठेवू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या युतीची राज ठाकरे यांच्या मदतीची फार गरज आहे आणि ही भावनिक साथ उद्धव ठाकरे यांनी घातलेली आहे. राज ठाकरे करिश्मा घडवू शकतात, कारण शेवटी ठाकरे घराणे आहे, ठाकरे ब्रँड आहे. राज ठाकरे यांना सुद्धा मनापासून वाटत असेल की मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता राहावी. तर हे पण यामध्ये अडचण अशी आहे की आता उद्धव ठाकरे हे जे आहेत हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि काँग्रेस हा महाविकास आघाडीत असलेला पक्ष आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसला घेऊन जर ही निवडणूक लढवायची झाली तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा येऊ शकतो, हा हिंदुत्वाचा मुद्दा येऊ शकतो. आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरलेली आहे, पूर्णपणे ते हिंदुत्वाला घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यांनी नरेंद्र मोदींवरही राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे आणि हिंदुत्व, राज ठाकरेंचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे. आणि आता यामध्ये अडचण अशी येऊ शकते, परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आता यामध्ये आजच्या मेळाव्यात आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड या मेळाव्यात होते, त्यांना व्यासपीठावर बोलवण्यात आलं. तर दुसरी ही गोष्ट की यामध्ये सुप्रिया सुळे यांनी सुद्धा व्यासपीठावर
अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जवळ घेत त्या दोन बंधूंना म्हणजे इकडे अमित ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे राहिले आणि उद्धव ठाकरेंच्या अमित ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे राहिले आणि आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या शेजारी उभे राहिले. असं हे मनोमिलन दिसून आलं. खूप चांगली गोष्ट आहे सगळ्यांना. पण यामधून म्हणजे अगदी ताजे सर कार्यकर्त्यांबरोबर अगदी नेत्यांचं सुद्धा मनोमिलन घडून आणलेलं आहे आणि त्याचबरोबर तिसऱ्या पिढीचं सुद्धा कुठेतरी या मेळाव्यामधून मनोमिलन घडून आणण्याचं पाहायला मिळालं. मी आता या चर्चेमध्ये संकेतकडे जाणार आहे. संकेत, आपण बघतोय की अनेक वेळा प्रयत्न झाले की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अनेक नेत्यांनी सुद्धा प्रयत्न केले, बाळासाहेब ठाकरे सुद्धा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आज जर पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. काय सांगशील, आज एक अभूतपूर्व सोहळा असा महाराष्ट्राने पाहिला. अगदी निश्चितपणे राजरत्न 19 एप्रिल 2025 ला महेश मांजरेकरांचा जो वास्को सॅनिटी नावाचा युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलवर महेश मांजरेकरांचा जो वास्तव द ट्रूथ नावाचा पॉडकास्ट आहे, या पॉडकास्ट शो मध्ये 56 मिनिटांची मुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आणि या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्राच्या हितापेक्षा, महाराष्ट्रापेक्षा आमच्यामधले वाद काही महत्वाचे नाहीत आणि त्यामुळे किरकोळ वाद मिटवायला मी तयार आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांना साथ घातल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर खरं तर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा, ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा, ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याच दिवशी शिवसेनेचा जो कामगार सेनेचा कार्यक्रम होता, त्या कामगार सेनेच्या कार्यक्रमामध्ये चला महाराष्ट्राच्या हितासाठी मी पण आमच्यामध्ये जे काही वाद असतील हे मिटवायला तयार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पुढे जर आपण पाहिलं तर दोनही ठाकरे बंधू जे आहेत ते परदेश गमनासाठी, परदेश दौऱ्यावर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर परत आल्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चांनी जोर धरल्याचं पाहायला मिळालं आणि मधल्या काळामध्ये आता तर हिंदी सक्तीचा जो मुद्दा आहे, या मुद्द्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येताना राजरत्न आपल्याला पाहायला मिळाले. जसं तू म्हटलंस तसं अनेकदा प्रयत्न झाले. तू सामनाचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा उल्लेख केलास तर सामनामधून या चिमण्यांनो परत फिरा असा आशयाचा अग्रलेख सुद्धा साधारणतः राजरत्न 2012च्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरे यांना त्यावेळी साथ देखील घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुढे 2014ला ज्यावेळी युती तुटली गेली, शिवसेना आणि भाजपची 25 वर्षाचा संसार जो होता तो संसार तुटला गेल्यानंतर शिवसेना भाजप वेगळे लढल्या, तिकडं आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढल्या. या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एक पुन्हा चर्चा अशी सुरू झाली की आता ठाकरे बंधूंचं मनोमिलन जे आहे ते केलं जाईल, ठाकरे बंधूंचं मनोमिलन जे आहे ते होईल. मग मधल्या काळात त्यावेळी बाळा नांदगावकर मातोश्रीवर देखील गेले होते. मात्र काही त्यावेळेची राजकीय समीकरणं आणि राजकीय परिस्थिती त्यावेळची, यामुळे ती 2014ला ठाकरे बंधूंचं मनोमिलन काही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही. पुढे राजरत्न 2017ला उद्धव ठाकरेंचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांनी संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की आता दोन भावांनी एकत्र जे आहे ते आलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तयारी झाली पाहिजे. त्यावेळी मग प्रयत्न त्यावेळीही झाले मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी, मात्र त्यावेळीही झाल्याचं पाहायला मिळालं. आणि उद्धव ठाकरेंच्या परिवारामधून जर आपण पाहिलं राजरत्न तर चंदूमामा वैद्य जे राज ठाकरे यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा आहेत, त्यांच्याकडून सुद्धा सातत्याने हे प्रयत्न होताना पाहायला मिळतात. मनसे म्हणून बाळा नांदगावकर कायम या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी आग्रही राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे एका मराठी वृत्तवाहिनीवर 2017 साली बोलताना बाळा नांदगावकरांच्या डोळ्यामध्ये थेट पाणी देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन असं त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि आज प्रत्यक्षामध्ये राजरत्न मेळाव्यांच्या निमित्तानं का होईना पण हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले. मग राज ठाकरेंनी सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत उद्धव ठाकरेंचा केलेला उल्लेख किंवा त्याच भाषणामध्ये राज ठाकरेंनी अतिशय अप्रतिम मांडणी केलेली आहे, त्यामुळे आता माझ्या भाषणाची काही जरूरत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचं केलेलं कौतुक आणि त्यानंतर मग अनेक वर्षांनंतर मी आणि राज एकाच व्यासपीठावर आलोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटणं किंवा ज्याचा तू सुरुवातीला उल्लेख केलास तसं एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं सूचक विधान केल्यामुळं आता ही ठाकरे बंधूंची युती केवळ
मेळाव्यापुरती राहते की पुढेही राहते, मग मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्याचे काय पडसाद उमटतात युती झाली तर. आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून राजरत्न ताजेश सरांनीच राजन विचारेंचा 1 to 1 जो आहे तो केला होता. त्या 1 to 1 मध्ये माजी खासदार असणारे राजन विचारे सुद्धा म्हटले होते, महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँडच चालेल. त्यामुळं आता कुठेतरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये ठाकरे बंधूंनी कायमस्वरूपीची युती करावी. तू स्वतः तुझा काही शिवसैनिक मनसैनिकांशी बोललास, आपली प्रतिनिधी समृद्धी जाधव ही देखील काही पुण्यातल्या मनसैनिक शिवसैनिकांशी बोलली आणि त्यावेळी शिवसैनिक मनसैनिकांनी जी इच्छा व्यक्त केली होती, अगदी आज सकाळी सुद्धा पुण्यातल्या बाणेरमधून हे ज्यावेळी शिवसैनिक मनसैनिक एकत्र जात होते, त्यावेळी ठाकरे बंधूंनी कायमस्वरूपी एकत्र आलं पाहिजे अशीच भूमिका या मनसैनिक शिवसैनिकांनी मांडल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आपले नेते जे निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य राहील असं दोन्हीकडचे शिवसैनिक मनसैनिक दोघंही सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे निश्चितपणे राजरत्न ठाकरे बंधूंची युती ही पुढे देखील राहावी अशी साधारणतः प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये असणारी इच्छा असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण बोललो, ज्याचा उल्लेख ताजेश सरांनी केला की अगदी काटेंकी टक्कर 2017च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राजरत्न त्यावेळी शिवसेना केंद्रामध्ये मंत्री होती, अवजड उद्योग मंत्री पद अरविंद सावंत यांना मिळालेलं होतं. राज्यामध्ये सुद्धा मग अगोदर विरोधामध्ये आत्ताचे जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे त्यावेळी काही विरोधी दिवसांसाठी पक्षनेते. विरोधी पक्षदेखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर शिवसेना सत्तेत आली, एकनाथराव शिंदे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले. त्यानंतर मग तरी शिवसेना सत्तेत असूनही सत्तेतल्या विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला त्यावेळी बजावताना पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर ज्यावेळी 2017ला महानगरपालिकेची निवडणूक लागली, त्याच्यामध्ये दोन्ही युतीतले पक्ष, सत्तेत सहभागी असणारे पक्ष हे वेगवेगळे लढले. त्या निवडणुकीमध्ये 84 जागा शिवसेनेला मिळाल्या, 82 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. अगदी दोन पक्षांमध्ये केवळ 2 जागांचा डिफरन्स जो आहे तो राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि अर्थात राजरत्न त्यावेळी संयुक्त शिवसेना होती, एकसंध शिवसेना होती. आता तसही परिस्थिती आपल्याला राहिल्याचं पाहायला मिळालं नाही. आता शिवसेना विभागलेली आहे. मात्र मुंबईपुरता जर आपण विचार केला राजरत्न, तर एकनाथ शिंदेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 20 आमदार आहेत, त्या 20 पैकी 10 आमदार हे एकट्या मुंबईमधून निवडून आलेले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका जर आपल्याला काबीज करायची असेल, आपल्या ताब्यात ठेवायची असेल आणि मुळामध्ये मराठी मतदार आपल्याकडे कायम ठेवायचा असेल, तर निश्चितपणे ठाकरे बंधू एकत्र आल्याचा परिणाम जो आहे तो होऊ शकतो. त्या अनुषंगानंच कुठेतरी ही मेळाव्यातून रणशिंग जे आहे ते फुंकलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता अर्थात राजरत्न घोडे मैदान अगदी जवळ आले. ऑक्टोबर संकेत आपण याविषयी बोलणारच आहोत महापालिकेच्या विषयी, परंतु जर काही पाहिलं तर आपण 2014 मध्ये जर पाहिलं तर हे दोन्ही ज्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगळे झाले, त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं, त्यावेळेस कुठेतरी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला होता आणि आपण एकत्रपणे निवडणुकीला पुढे जाऊ असं त्यांनी एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यावेळी कुठेतरी उद्धव ठाकरेंची भूमिका होती की मनसेला त्यावेळी समान दर्जा देता येणार नाही, समान जागा देता येणार नाहीत अशी कुठेतरी एक चर्चा होती. त्यामुळे 2014ची युती जी होती ती फिसकटली. 2017 मध्ये जर आपण पाहिलं तर राज ठाकरे हे बीएमसी अर्थात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ते इच्छुक होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडून उपनेत्यांमध्ये चर्चा घडवण्यात आली. म्हणजे जसं तू सांगितलं थोड्यापूर्वी की मनसेकडून बाळा नांदगावकर असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या जवळची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये चर्चा घडवण्यात आली. तेव्हा सुद्धा बीएमसी मध्ये युती फिसकटल्याचं पाहायला मिळालं. सुभाष देसाई सुद्धा होते राजरत्न या चर्चेमध्ये. तेव्हा आपण पाहिलं की तेव्हा सुद्धा ही कुठंतरी चर्चा फिसकटल्याचं पाहायला मिळालं. 2019 मध्ये जर पाहिलं तर 2019 मध्ये एकत्रित मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित येत निवडणुका लढवल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अगदी अडीच वर्षाच्या नंतर जर पाहिलं तर शिवसेनेमध्ये अक्षरशः मोठी फूट पडली. शिवसेनेचं अर्थात उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह सुद्धा गेलं. आणि अशा वेळी जर त्यावेळीची उद्धव ठाकरेंची बॉडी लँग्वेज आणि आजच्या मेळाव्यामध्ये जर आपण पाहिलं उद्धव ठाकरेंची बॉडी लँग्वेज ही पूर्णपणे वेगळी दिसत होती. संकेत कुठेतरी आता या घडीला उद्धव ठाकरे यांना असं वाटतं का
एकंदरीत त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून असं जाणवत आहे का की मनसेने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत यावं, असं काही आजच्या मेळाव्यामधून उद्धव ठाकरेंच्या बॉडी लँग्वेज मधून तुला जाणवलं का? अगदी निश्चित राजरत्न. मुळामध्ये उद्धव ठाकरेंची बॉडी लँग्वेज असेल किंवा राज ठाकरेंची बॉडी लँग्वेज असेल, मुळामध्ये हा जो मेळावा आहे तो मराठी माणसाचा मेळावा जरी म्हटलं गेलं असलं तरी प्रामुख्याने व्यासपीठावर असणाऱ्या 2 खुर्च्या हेच दर्शवत होते की हा ठाकरे बंधूंच्या एकीचा मेळावा आहे. आणि समोर मग त्या व्यासपीठाच्या समोर बसलेल्या पहिल्या रो मध्ये जर आपण पहिल्या रांगेत तर अगदी खासदार सुप्रिया सुळेंपासून जितेंद्र आव्हाडांपासून अगदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अजित नवलेंपर्यंत अनेक नेते कार्यक्रमाला उपस्थित होते, मात्र ते व्यासपीठावर न येता व्यासपीठाच्या खाली बसल्याचं पाहायला मिळालं. अगदी मग व्यासपीठावर होणारी ग्रँड एंट्री किंवा त्या ग्रँड एंट्री नंतर एकमेकांच्या अगदी खांद्यावर हात टाकत महाराष्ट्राला एक आश्वासक चित्र दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या 2 नेत्यांकडून झाला. भाषणांमध्ये एकमेकांविषयीचं केलेलं कौतुक आणि एकमेकांवर उधळलेली स्तुतीसुमनं या सगळ्याच्या निमित्तानं मराठी बरोबरच आता ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा जी आहे ती या सगळ्यातून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रामुख्यानं हीच बॉडी लँग्वेज ही दोन्ही नेत्यांची आपल्याला राजरत्न पाहायला मिळालं. अगदी राज ठाकरे सुद्धा काहीसे सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे तुला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत असताना उद्धव ठाकरेंना ज्यावेळी युतीच्या अनुषंगाने प्रश्न विचारला त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणले जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल किंवा आज सुद्धा एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं म्हणत कुठेतरी निश्चितपणे आमची भविष्यामध्ये युती होऊ शकते आणि युती झाल्यावर आम्ही एकत्रच राहू हे दर्शवण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी राजरत्न झाल्याचं निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेतजी, जर शिवसेनेमध्ये जी फूट पडली अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून जे पक्ष चिन्हांनी नाव गेलं त्यानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली, एक नेत्यांची एक मोठी पोकळी सुद्धा निर्माण झाल्याचं आपण एकंदरीत पाहतोय. कुठेतरी राज ठाकरे एकत्र आल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ही पोकळी कुठेतरी दूर होईल असं वाटतंय का? अगदी निश्चित राजरत्न. 2017ला ज्यावेळी राज्यातल्या महापालिका निवडणुकांचा कार्यकाळ संपला आणि निवडणुका होतील, मग पुढे निवडणुका लागतील, मग पुढे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न होता, मग 3चा प्रभाग करायचा का 4चा प्रभाग करायचा, या सगळ्यामध्ये त्या निवडणुका राहिल्या. प्रकरण अगदी न्यायप्रविष्ट झालं, थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना आता निवडणुका आता घ्या, ज्या पद्धतीने 2017चा प्रभाग झाला होता अगदी त्या पद्धतीने प्रभागनिहाय तीच प्रभाग ठेवून निवडणुका घ्या असं ज्यावेळी सांगितलं त्यानंतर आता निवडणुका होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं सगळेच पक्ष आपापल्या परीने ज्यावेळी राजरत्न तयारीला लागलेले आहेत त्यावेळी तू जसा उल्लेख केलास की कुठेतरी एक पोकळी निर्माण झालेली आहे. तर निश्चितपणे काही अंशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्पेसिफिकली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अगदी 2017 पासूनच कार्यकाळ संपल्यापासूनच मुंबईचा पुढचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच बसेल अशा वल्गना करायला सुरुवात झालेली होती. त्या दृष्टिकोनातनं तयारी देखील करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. भाजपकडनं तर वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा केंद्रीय पदाधिकारी, राज्य पदाधिकारी, संघटनात्मक पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून दिले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळाले होते. आता सुद्धा अगदी 2 दिवसांपूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली 2 संचालन समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजप जे आहे ते 100% तयारी करत असताना जर 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर निश्चितपणे मराठी मतदार आपल्याकडे राखण्यामध्ये ठाकरे बंधू जे आहेत ते यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतील. मुळामध्ये या दोन्ही पक्षांची स्थापनाच राजरत्न मुळामध्ये मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर झालेली आहे. त्यामुळे मराठी मतांसाठी हे 2 बंधू जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे आपल्याला वेगळं चित्र जे आहे ते पाहायला मिळू शकतं. आणि याशिवाय राजरत्न मुंबई शिवायच अगदी पुणे मनपा असलेल्या पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा निश्चितपणे या युतीचा प्रभाव जो आहे तो दिसताना आपल्याला पाहायला मिळेल. मग तिकडे नाशिकची महापालिका आहे, काही अंशी ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा राजू पाटलांच्या मुळे जो आहे तो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रभाव पडताना पाहायला मिळू शकतो. त्यामुळे ही युती जी आहे ती मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी फायद्याची ठरू शकते. राजू,
ताजेश सर, जर आपण पाहिलं तर आज तुम्ही मेळावा पूर्ण कव्हर केलेला आहे. खरं तर कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी मनोमिलन झाल्याचं एकंदरीत दोन्ही पक्षाच्या एक पाहायला मिळालेलं होतं. तर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आता म्हणतोय की आपण मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत, परंतु आता प्रश्न उपस्थित राहतोय की आता हे पुढे राजकीय टाळी देणार का, का फक्त मेळाव्यापुरतीच टाळी असणार आहे? जर यांना पुढे राजकीय टाळी जर द्यायची असेल तर दोन्ही ठाकरेंचं अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आणि मनसेचं कार्यक्षेत्र एकच असणार आहे. एकाच प्रभागामधून अनेक उमेदवार मनसेमधून किंवा असतील किंवा शिवसेनेमधून असतील इच्छुक असणार आहेत. अशा वेळी हे कितपत जड जाईल असं वाटतं किंवा हे कसं होऊ शकतं? संकेतने म्हटल्याप्रमाणे या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये म्हणजे नुसतं मुंबई महापालिकाच नव्हे, पुणे असू दे, ठाणे किंवा मुंबईच्या आसपासच्या जेवढ्याही महापालिका आहेत त्या महापालिकांमध्ये नक्कीच चित्र बदललेलं दिसेल. कारण की मराठी माणसांना शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष जे आहे ते आपले वाटतात आणि मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे राहिलीच पाहिजे, टिकलीच पाहिजे ही मराठी माणसांची भावना आहे. आणि त्यामुळे दोन बंधू ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे. आणि त्याच दृष्टीने शिवसैनिक आणि मनसैनिक तयारीलाही लागले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये या दोन दोन बंधू एकत्र येण्याचा परिणाम दिसून येईल. पण यामध्ये अडचण ही मुख्य आहे की जर उद्धव ठाकरे राज ठाकरेंची साथ घेत असतील तर त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्ष जे आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहेत, या या सगळ्या पक्षांची जमवून घेणं आणि महापालिका निवडणूक जिंकणं या सगळ्या गोष्टीचं समीकरण जमवून घ्यावं लागणार आहे. आणि महापालिका निवडणुकीपुरती ही युती झाली आणि शिवसेनेकडे पुन्हा महापालिका राहू शकते, कायम राहू शकते, या युतीचा फायदा होऊ शकतो. पण भविष्यात हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत. शेवटी हिंदुत्व हा मुद्दा महत्वाचा आहे आणि काँग्रेस ही मुख्य अडचण त्यामध्ये ठरणार आहे. तर आता महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोडून किंवा काँग्रेस काय वेगळं लढणार आहे का, या सगळ्या गोष्टी कारण की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढती पण होतात किंवा इतर काही गोष्टी स्थानिक पातळीवर होतात. त्यामुळे ही जी आता जी युती झालेली आहे त्या युतीचा भविष्यात ही कायम राहील की नाही याबद्दल आता सांगता येणार नाही. पण आता दोन ठाकरे बंधू जे आहेत ते अगदी मनापासून एकत्र आलेले आहेत. दोघांची देहबोली हेच सांगत होती आणि कार्यकर्त्यांची सुद्धा हीच भावना होती की मराठी माणसांसाठी लढणारे हे दोन्ही जे आहे मराठी अस्मितेसाठी लढणारे पक्ष आहेत आणि मराठी अस्मिता टिकून राहण्यासाठी ठाकरे ब्रँड राहिलाच पाहिजे ही सर्वसामान्यांची आणि सगळ्या मराठी जणांची भावना होती. मग ते कलावंत असू दे, कलावंतांनी म्हणजे भरत जाधव, सिद्धार्थ जाधव हे जे कलावंत आज त्या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते त्यांनी सुद्धा हीच भावना व्यक्त केली की मराठी अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे मी या मेळाव्याला आलेलो आहे. तर या सगळ्या भावना लक्षात घेता ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येतील हे नक्कीच वाटतंय. राजरत्न ताजेश सर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे तो म्हणजे की जागा वाटप हे फार महत्वाचं असणार आहे. कारण मनसेकडून सुद्धा अनेक उमेदवार इच्छुक असणार आहेत महापालिकेसाठी, शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा अनेक उमेदवार इच्छुक असणार आहेत आणि दोघांचं कार्यक्षेत्र जर पाहिलं तर एकच असणार आहे. अशा वेळी जागा वाटपाचा मुद्दा हा कितपत अडचणीचा ठरू शकतो ह्या दोन्ही ठाकरेंना एकत्रित येण्यासाठी राजकीय दृष्ट्या? नक्कीच राजरत्न. आता हे सगळे जुने शिवसैनिक आहेत. म्हणजे आता मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे वेगवेगळे दिसत असले तरी हे सगळे हार्डकोर शिवसैनिक आहेत. आणि या शिवसैनिकांमध्ये मनोमिलन होत असलं तरी आता महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटप हा सुद्धा कळीचा मुद्दा असणार आहे. कोणाला किती जागा मिळाव्यात आणि शेवटी आता ताकद ही शिवसेनेची असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असणार आहे. सत्ता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच आहे. आणि मनसेची साथ कशी घ्यायची आणि मग हे सगळं समीकरण आणि जागा वाटपात ही मोठी कसरत असणार आहे. त्यामध्ये आता
राज ठाकरे किती तडजोड करतात आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना समान न्याय देतात का किंवा काय, हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यामध्ये बाकीच्या गोष्टी आता कशा जमवून आणतील ते महत्वाचं असणार आहे. नक्कीच राज राजेश सर. संकेत, काय वाटतं आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, जागावाट अर्थात दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत, राजकीय दृष्ट्या अजून तरी एकत्र आलेले नाहीयेत. मराठी माणसांची इच्छा आहे, जसं आज त्यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्रित यावेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंना जर एकत्र यायचं असेल तर विशेषतः मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं हे फार महत्वाचं आहे. जर उद्धव ठाकरे यांना जर मुंबई महापालिकेमध्ये स्वतःची सत्ता ही कायम ठेवायची असेल, अशा वेळी जागा वाटपाचा तिढा हा कितपत कळीचा मुद्दा ठरू शकतो असं तुला वाटतंय? निश्चितपणे राजरत्न, ज्याचा उल्लेख ताजेश सरांनी सुद्धा जागा वाटपाच्या अनुषंगाने केला. मुळामध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती झाली तर मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार, असा एक प्रश्न पुन्हा प्रामुख्याने उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला जर राजरत्न आपण पाहिलं तर मनसे असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या पक्षांमध्ये असेही काही नेते आहेत जे पूर्वाश्रमीचे एकतर मनसैनिक होते किंवा शिवसैनिक होते. अगदी उदाहरणाखातर जर आपण बघितलं तर पुण्याचे वसंत मोरे असतील किंवा मुंबईचे फायर ब्रँड नेते नितीन नांदगावकर असतील, तर हे सगळे नेते ज्यावेळी आता म्हणजे वसंत मोरे हे मनसे वंचित नंतर आता शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आले, नितीन नांदगावकर मनसेतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आले. ही केवळ एक आपण दोन सिंबॉलिक नावं पाहिले राजरत्न, मात्र असे अनेक नेते आहेत. असे दोन नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले नेते एकत्र आल्यानंतर पुन्हा मग स्थानिक लेवलच्या राजकारणामध्ये कसं पुन्हा जुळवून घेणार, हा देखील एक प्रश्न आहे. जागा वाटपाच्या अनुषंगाने सुद्धा मुळामध्ये दोन ठाकरे बंधू ज्यावेळी एकत्र येण्याची चर्चा होत असताना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, तर मग हे महाविकास आघाडीचे भाग बनणार का, की मग दोन ठाकरे बंधू एकत्रितपणे आपली वाटचाल जी आहे ती हम साथ साथ है म्हणत दोघच एकत्र आपली वाटचाल करताना पाहायला मिळणार, हा देखील एक प्रश्न जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय. अर्थात आज मेळाव्याच्या निमित्तानं सुरुवात तर झालेली आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची. आता हे मनोमिलन प्रत्यक्षामध्ये होतं का आणि मुंबई महानगरपालिका सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो का, हे पाहण्यासाठी मात्र राजरत्न आपल्याला निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे. संकेत, जसं तू सांगितलं की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत, हम साथ साथ है असं म्हणतात का, परंतु जर पाहिलं तर ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं त्यानंतर राज ठाकरे परत एकदा उठले आणि त्यांनी त्यानंतर सुप्रिया सुळे असतील, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड असतील, त्याबरोबर अजित नवले असतील, म्हणजे लेफ्टिस्टचे नेते आहेत, त्यांना सुद्धा मंचावरती बोलवल्याचं पाहायला मिळालं. कुठंतरी उद्धव ठाकरेंकडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते असतील, कुठेतरी उद्धव ठाकरेंकडून असा प्रयत्न होतोय का की महाविकास आघाडीमधले घटक पक्ष सोबत ठेवूनच राज ठाकरेंना सोबत घ्यावं, असं कुठेतरी त्यामधून एक संदेश दिसला का तुला काही? अगदी निश्चित राजरत्न, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं मुळामध्ये आजचा मेळावा हा पक्षीय दृष्टिकोनातून पाहण्याचा मेळावा नव्हताच, ज्याचा उल्लेख ताजेश सरांनी सुद्धा केला. आणि मनसेकडनं तर सातत्याने सांगताना येत होतं, राज ठाकरेंच्या भाषणामध्ये सुद्धा राज ठाकरेंनी त्याचा उल्लेख केला की इथं नाही पक्षीय झेंडा आहे, फक्त मराठीचा अजेंडा. त्यामुळं मराठीचा मुद्दा घेऊन हे सगळे जे आहेत ते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि त्या अनुषंगानं काँग्रेस वगळता सगळ्याच प्रमुख पक्षांची उपस्थिती जी आहे ती इथे पाहायला मिळाली होती. मात्र राजरत्न, यावेळी पक्षीय अजेंडा न आणता मराठी म्हणून आपण सगळे एकत्र आलोय हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो सगळ्या नेत्यांकडनं झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच अनुषंगाने सगळ्यात शेवटी मग हे सगळे नेत्यांना ज्यावेळी राज ठाकरेंनी व्यासपीठावर बोलवलं, सुप्रिया सुळेंनी अगदी अमित ठाकरे राज ठाकरेंना हाताला धरून अगदी आदित्य ठाकरेंना राज ठाकरेंच्या शेजारी उभं केलं, अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभं केलं. आणि या मेळाव्यानंतर ठाकरे परिवार सुद्धा काही वेळासाठी आपल्याला व्यासपीठावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. मग अगदी शर्मिला ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांमध्ये सुद्धा प्रामुख्याने एक व्यासपीठावर एक काही वेळासाठी का होईना पण संवाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राजरत्न.
संकेत, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आजचा जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या नंतर राज ठाकरे जर पाहिलं तर एक बॉडी लँग्वेज खूप पॉझिटिव्ह अशी दिसत होती सगळ्यांचीच. तर त्यामुळे जर आता पाहावं लागेल की ही जी बॉडी लँग्वेज आहे तीच बॉडी लँग्वेज त्यांना कुठेतरी राजकीय दृष्ट्या युती करण्यासाठी एकत्र आणते का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे. ज्या पद्धतीचं विधान हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठीच, आणि त्याच अनुषंगानं ठाकरे बंधू ती टाळी फक्त मेळाव्यापुरती आहे का, की खरंच हे पुढेही महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय दृष्ट्या एकत्र राहतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत देणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज आप बातमी.